हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा कुकिंग वर्ल्डमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवलेले ते एकदम परफेक्ट असे डोसे. तर चला तर मग रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकता तुम्ही इथं मऊसूत कसे डोसे झालेले आहेत माझे. तर चला मी सांगते मी कसं काय काय घेतलेलं आहे. इथं मी एक छोटीशी वाटी घेतलेली आहे. त्या वाटीनं मी आता रेशनचे माझ्याकडे काही तांदूळ नव्हते, म्हणून मी जे रेग्युलर आम्ही घरात वापरतो तेच तांदूळ घेतलेले आहेत. त्या वाटीनं 4 वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. दिवसभर मी ते दोन्ही पाण्यात एकदम व्यवस्थित मी भिजत ठेवलेलं होतं. 2-3 पाण्याने मी स्वच्छ करून ठेवलेलं होतं त्याला आणि नंतर मिक्सरमधून काढून घेतलं संध्याकाळी आणि रात्रभर फर्मेंट होण्यासाठी मी ठेवलं होतं. तुम्ही जर माझं पीठ इथं बघू शकताय तुम्ही, एकदम फुललेलं होतं जास्त. तर इथं मी पॅन गरम व्हायला ठेवलं, त्याच्यात मीठ टाकून घेतलं, पॅन गरम व्हायला ठेवला आणि एक डोसा बनवून घेतला. तर एकदम पातळ असा, आता हा पहिलावाला थोडासा तुटलेला होता, पण नंतर जो दुसरा मी बनवला तो एकदम परफेक्ट बनला होता. आणि इथं मी बाजूला साईडला दिसते ती खोबऱ्याची चटणी पण बनवून घेतलेली होती त्याच्यासोबत खाण्यासाठी. तर हा बघा माझा दुसरा डोसा मी बनवून घेतला आहे. एकदम परफेक्ट असा माझा डोसा बनलेला होता. इथं बघू शकता सहज सुटतो पण पॅनमधून. तर इथं मी दोन्ही डोसे बनवून घेतलेले आहेत. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि कमेंट करून सांगत जावा की व्हिडिओ कसा वाटला हे पण. थँक्यू.